कालच झालेल्या राशींच्या फसवाफसवीच्या TDMच्या कार्यक्रमामध्ये रोहित शर्मा आले होते। तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये एक पेयाला जबर चोप दिला। चोप द्यायचे कारण स्टेजवर जाण्याचा पास दिला नाही म्हणून त्या पेयाला जबर मारला आणि जबर मारून त्या पेयाला बीपी वाढला। त्याला पण ॲम्ब्युलन्स टाकला। ॲम्ब्युलन्स टाकून कुठं याला माहीत नाही। हीच यांची नेत्यांची कार्यकर्त्यांची दादागिरी चालू आहे आणि हे काय लोकांना चांगलं शिकवतात। त्याच्यामुळे आपल्याला हे अजिबात नको। मी वारंवार जनतेला विनंती करतो, हे पियेवर दादागिरी करू लागले पण आपले काय परिस्थिती होईल। इतका रेटला पिये कारण काय छोटंसं पास दिला नाही म्हणून आम्हाला कुठल्याच कार्यक्रमात पास मिळत नाही। आम्ही कोणाचे पे हाणले नाहीत, आम्ही कोणाला बोललो नाही, पण ह्यांच्याकडे नुसती दादागिरी चालू आहे। हे आहे ह्याच्यामुळे तुम्ही रोहित शर्मा आणले होते का? आणि रोहित शर्माच्या कार्यक्रमाला तुम्ही कोणत्या तालुक्यातील कोणत्या शाळेतील लहान मुलं मोठाली मुलं बोलवली होती हे तुम्हाला सांगता येईल का? आणि तिथे कोणते गाणे लावून त्यांना नाचायला लावलं हे तुम्हाला सांगता येईल का? तुम्ही असं कशामुळे करतात? तुम्ही मुलांचे तुम्ही वाटोळ का करतात? आणि हे असले रोहित शर्मा आणून बैलगाडा शर्यत करून शेतकऱ्यांना गोरगरिबांना याचा एक नव्या पैशाचा सुद्धा फायदा होणार नाही। उलट तुम्ही असले कार्यक्रम करून बैलगाडा आणून लोकांचे हातपाय मोडतात। बैलगाडा तिकडे तुमच्या बारामतीच्या बक्षीस तुमचे तिकडे सगळं तुमचे तिकडेच फक्त शर्यत लोकांना फसवण्यासाठी कर्जत तालुक्यामध्ये शर्यत आणि अंडे आणतात। आपल्या कर्जत तालुक्यामध्ये गोविंदा कोण आहे? काय चाललंय? कोणाचा त्याचा फायदा आहे? ही तरुण पिढी तुम्ही हुरळून सोडली आहे, त्याला तुम्ही हुरळून सोडलं आहे, त्याला तुम्ही काहीच करून देत नाहीत। मी परत सांगतो, असली दादागिरी बंद करा, बंद करा, दादागिरी बंद करा। तुम्ही तुमचा पे हाणतात म्हणले आम्हाला तुम्ही कवा हाणतात? आणि आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, खासदारकी असेल, आमदारकी असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, ग्रामपंचायत असेल, हे एवढ्या निवडणुका झाल्या पण आजपर्यंत शाळेतील कोणत्याच मुलांना कोणत्याच पुढाऱ्याने हस्तक्षेप केला नाही। पण हे 5 वर्ष झालं इतक्या मुलांच्या हे बोकांडी बसले आहेत। नाही ते मुलांना काम सांगत आहे हो। तुम्ही लगा मुलांना शिकून द्या, का मुलांचं पोटापाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही मुलांना शिकून द्या, राहू असं नका करू। त्यांना नोकरी लागून द्या। हे तुमच्या TDMला बैलगाड्याला हे तुमचं काम सांगणार इकडे गुंतले तर ते शाळेचा अभ्यास कधी करणार? हे असं मुलांना अजिबात तुम्ही राजकारणात आणू नका। लहान मुलं तरी सोडून द्या। असं तुम्हाला मी झोपून तुम्हाला मी विनंती करतो। शाळेतील मुलं तुम्ही पूर्ण सोडून द्या, त्यांना अजिबात राजकारणात आणू नका। आणि आता बारामतीची मला मुली इकडे येऊ लागल्यात, इकडे प्रत्येक घर फिरतात, ती त्यांचं वाटोळ कारण त्यांचं आमचं इतरांचं वाटोळ तुम्ही तुमचा पे बी हाणला, आता आम्हाला म्हणजे हाणत्यान असं नका करू राव। जय जिजाऊ, जय शिवराय, सत्यमेव जयते, जय भीम, जय मल्हार।